नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं आज येळवण्याची आमटी बनवणार आहे. तर बघू शकता एकदम छान झणझणीत झालेली आहे. तर यासाठी इथं मी गॅसवर आधीच कांदा भाजून घेतलेला आहे. आता बारीक कांदा कट करून घेतला भाजल्यावर. आता ही कांदा ह्या तव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी लोखंडी तवा वापरलेला आहे आणि इथं अर्धी मिरची पण टाकलेली आहे. जास्त तिखट असल्यामुळे मी अर्धीच घेतली. कढीपत्ता टाकायचा ह्याच्यामध्ये भाजण्यासाठी. आता अर्धा चमचा मी इथं शहाजिरे वापरले. आता इथं बारीक कुटलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते पण भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी खलबत्त्यामध्ये वाटलेलं आहे खोबरं. मिक्सरमध्ये एकदम बारीक होतं यासाठी. आता इथं दालचिनी, 2 लवंग आणि मिरे टाकलेले आहेत. आता छान असं कांदा, खोबरं, मिरची सगळं भाजून झालेलं आहे. आता ह्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट बनवायची ह्याची. आता आणखीन ह्याच्यात थोडीशी मी जिरे आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. आधीच वाटून ठेवली होती. आता हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आता या कढईमध्ये तेल टाकायचे. आता तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथं पुरणातलं येळवणी बाजूला काढून ठेवलेलं आहे. सुरुवातीला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता याच्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आता वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेलामध्ये. आता छान असं पळीनं तळून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत. आता ही मसाला छान असं तळत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे. धने जिरे पावडर टाकायचे अर्धा चमचा. आता याच्यात गरम मसाला अर्धा चमचा टाकायचा, घरकुल मसाला अर्धा चमचा टाकायचा. आता घरगुती काळं तिखट टाकायचं 1 चमचाभर. आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये येळवणी टाकून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता ह्याच्यामध्ये येळवणी टाकून घ्यायचे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आमटीला. आता बघू शकता एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे इथं. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर बघू शकता एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.